नमस्कार. तू हे रे माझं मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत नम्रता ईश्वरीला सांगते, तुझ्या लक्षात येतं का अर्णव सर तुझ्याशी खूप प्रेमाने वागता आणि खूप आपुलकीने तुझी काळजी घेता. याचा अर्थ काय समजावा? त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल का गं? त्यावेळेला ती नम्रताला सांगते, ताई ते काहीही असो, पण माझं एकच ध्येय आहे. मला बाबा आणि आई जिथे लग्न करायला सांगतील त्याच व्यक्तीशी मी लग्न करेन आणि माझ्या मनात कसलाही विचार कोणाबद्दल येत नाही. मी फक्त आणि फक्त आई आणि बाबा जे सांगणार त्यांच्याशीच लग्न करणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. तू ह्या गोष्टीवरती चर्चा करू नको, विसरून जा, असं म्हणत ताईला ती त्या गोष्टीवरती फटकारते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे सगळ्याजण गप्पा मारत बसलेले असतात. गप्पा मारता मारता ती सगळ्या गोष्टी सांगत असते की काल काय काय घडलं. त्याच वेळेला दारावरती कोणतरी येतं आणि ते पाहिल्यावर हे तर पतसंस्थेची माणसं, आपण ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं, आता ते घरावरती कब्जा करण्यासाठी आलेले आहे हे ते त्या लोकांना सांगतात. मग ते आपल्यावरती कर्ज आहे हे मान्य आहे, पण ते जे हप्ते व्यवस्थित पुरेपूर भरले जात आहे तरीही घरावर कब्जा करण्यासाठी पतसंस्थेची माणसं कशी येऊ शकतात? म्हणून जाब विचारण्यासाठी ईश्वरी पुढे येते. त्यावेळेला तो व्यक्ती सांगतो, 5 आणि 10 कितीही असो, पण तरीही जर हप्ता भरला नाही तर आम्ही तुमच्या घरावर कब्जा करू शकतो, एवढा अधिकार तर आहे आम्हाला. त्याच वेळेला ईश्वरी त्यांना म्हणते, तुम्ही जे बोलता ते सगळं खरं आहे आणि तुम्हाला जर आम्ही सगळे हप्ते व्यवस्थित क्लिअर दिलेले आहे तर तुम्ही कुठल्या बेसवरती आमच्या घरावर कब्जा करायला आले? 1,80,000साठीच ना, हे घ्या पैसे. आणि पुन्हा असे कब्जा वगैरे करण्याची भाषा करत आमच्या घरावर दारावर यायचं नाही, असं म्हणत त्यांना ती फटकारते. आणि आत्याला सांगते, यांच्यासोबत जा आणि हे पैसे भरून त्यांच्याकडनं धडधडीत लिहून आणखी ह्या घरावरचा त्यांचा आपण गहाण ठेवलेला ताबा सोडवलेला आहे आणि पुन्हा कधी आमच्या दारात यायचं नाही, असं म्हणत ईश्वरी त्यांना हुसकावून लावते. ह्या गोष्टीचा खरं तर जयू आत्याला खूप अभिमान वाटतो. मला ना माझ्या दादाचा जितका आधार आहे ना तितकाच आधार ह्या मुलींचाही आहे, असं म्हणत त्या मुलींचं कौतुक अक्षरशः जयू आत्या करते. ईश्वरीला मिठी मारते, प्रेमाने जवळ घेते. तूच आमचा मुलगा आहे असंही म्हणते. त्यावेळेला तुम्ही मला असे का पाहताय म्हणून सगळेजण तिच्याकडे रागाने पाहू लागतात. त्यावेळेला ती सांगते, मी खरं तर विसरून गेले होते की मला मिठाईचे पैसे भेटले. मग सगळेजण तिचं कौतुक करतात. इकडे अर्णव काही वेगळे विचारत नाही. तो नेहमीप्रमाणे ईश्वरीच्या प्रेमात इतका जाम बुडून गेला आहे, त्याला प्रत्येक गोष्ट ईश्वरीची आठवत असते. तिचं बोलणं, तिचं वागणं, तिच्यासोबत घालवलेलं क्षण, सगळं काही तो आठवत असतो आणि स्वतःशीच गालातली गालात हसू लागतो. आणि त्याचीच प्रतिमा त्याला विचारू लागते, जाब अर्णव, तुला इतकी ईश्वरी आवडते, मग तू तिला स्पष्ट सांगत का नाही आहेस? तू तिच्याशी बोल, ती तुझ्या हातातनं कधी जर लांब निघून गेली तर. त्यावेळेला तो म्हणतो, जितके लोक मला आवडतात, जितक्या लोकांवर प्रेम केले ते सगळे लोक मला सोडून नेहमीच निघून गेलेले आहे. त्यामुळे मला भीती वाटते तिला प्रपोज करण्याची. पण त्याची प्रतिमा त्याला सांगत असते, वेळ झाला तर उशीर करू नको. तुझ्या हातातनं ईश्वरी दूर निघून जाईल आणि तू विचारच करत बसशील. त्यावेळेला तो म्हणतो, नाही, असं मी होऊ देणार नाही. मी प्रयत्न करेल तिला माझ्या मनातली गोष्ट सांगण्याचा. आजच जातो, आत्ताच जातो, असं म्हणत तो स्वतःच्या प्रतिमेशी बोलत असतो. पण त्याच्या मनात एक धाकधूक असते, जर मी आत्ता गेलो आणि तिने नकार दिला तर? नकार तर नकार, पण आपल्या मनातली गोष्ट तिला सांगायला हवी, हा विचार करून तो पुन्हा मनात भरारी आणतो आणि निघतो ते थेट ईश्वरीच्या घराकडे जाण्यासाठी. ईश्वरी आणि तिची आई गप्पा मारत बसलेल्या असतात. ईश्वरीला खरं तर खूप खालीपणा आला आहे असं वाटतंय. तेव्हा तिची आई म्हणते, तुला कामाचा हुरूप आहे, कामा असलं तरच तुला करमतं, नाही तर नाही. हुरूप्या माणसाचं असंच असतं बाई. तितक्या दाराची बेल वाजते. ईश्वरी दार उघडते आणि समोर पाहते तर काय, अर्णव सर. अर्णव सरांना पाहून ती म्हणते, आज कुठलं चॅलेंज घेऊन आले, कुठलं काम घेऊन आले, काय काम आहे? इतकी बडबड त्याला ती काही बोलू देत नाही. तो तिला म्हणत असतो, मी आत येऊ का, आत येऊ का, पण तिचं बोलणं इतकं फास्ट चालू असतं, त्यात ती दुसऱ्याचं काही ऐकून घेतच नाही. नेहमीप्रमाणे बडबड. तितक्यात तिथे ईश्वरीची आई येते. अगं, दारातच काय उभं केलं आहे त्यांना, आत घेऊन ये, असं म्हटल्यानंतर मग ती म्हणते, हो ठीक आहे, या आत या, बसा, असं इथे बसा, असं म्हणत असताना तिचा हात पीठ मळताना जसा खरकटा होता तसाच हात त्या अर्णवच्या हाताच्या बाहीला लागतो आणि त्याचं जॅकेट खराब झालेलं असतं. त्यामुळे ईश्वरीची आई ते जॅकेट त्याच्याकडनं मागवून घेते. मी तुमचं स्वच्छ करून जॅकेट पुन्हा आणून देते, तोपर्यंत तुम्ही ईश्वरीशी गप्पा मारा. आणि ईश्वरी हात धुवायला गेलेली असते. तो वाट पाहत असतो, तिच्याशी आज बोलावं का, आज मनातली गोष्ट सांगावी का.
तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरीला पाहून तो विचार करतो. ईश्वरीला तो सांगण्याचा प्रयत्न करू लागतो, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट माझ्या मनातली सांगायची. पण ईश्वरीला आता इथे काटा फुटला. जसं नम्रताताई म्हणते, जर अर्णव सरांना माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल, त्यांचं जर माझ्यावर प्रेम असेल, तीच गोष्ट त्यांनी जर मला सांगितली तर मी काय करू ह्या विचारात तीही घामाघूम होते. आता हा कशाला आला आहे, हे कसं विचारावा. दोघांचीही घालमेल खरं तर सारखीच झालेली आहे. कुठल्या विषयावर चर्चा करावी हेच त्यांना सुचेना. मग अर्णव आयडिया करतो आणि विषय पालटतो. तुमच्या फूड पॉयझनिंगबद्दल मला माहिती सांगा. त्यावेळी ती म्हणते, माझ्याकडे माहिती विशेष काहीच नाही. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेल्यानंतर तिथे 1-2 दुकानांचे CCTV फुटेज मागवतो, ज्याच्यामध्ये त्या टेम्पो चालवणाऱ्याचा फोटो त्याला स्पष्ट दिसला पाहिजे. त्या फोटोवरनं तो त्या टेम्पो ड्रायव्हरला शोधणार आणि नकळतपणे तो लावण्यापर्यंत नक्की पोचणार आणि लावण्यावरती आता जे संकट येणार ते खरं तर पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार. इकडे ईश्वरी गावाला जायची तयारी करते, पण जाण्याअगोदर अर्णव सरांना थँक्यू म्हणून काहीतरी गिफ्ट द्यायचा विचार करते. या गिफ्टमधून जो काही ट्विस्ट येणार तो आपल्या सगळ्यांनाच आवडणार.